थंडीचे दिवस सुरू झाले. नेहमीचा तोच तोच नाश्ता खाण्यापेक्षा आज म्हटलं काहीतरी पौष्टिक, गरमागरम आणि मस्त असा खमंग नाश्ता बनवू. तर भिजवलेल्या पोह्यांपासून नेहमी कांदे पोहे बनवण्यापेक्षा आज मी थोडासा वेगळा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा नाश्ता बनवते. तर त्यासाठी सुरुवातीला एक वाटी भरून पोहे घेतले. नेहमीच्या कांद्या पोह्यांसाठी जे जाडे पोहे वापरते तेच इथे मी घेतले आहेत. आता यामध्ये पाणी घालून 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. हे धुतल्यानंतर यातील जास्तीचं पाणी काढून पुन्हा यामध्ये पाणी घालायचं. तर पोहे भिजवताना बघा आपण थोडंसं पाणी घालतो, पण आजचे पोहे मात्र छान असे मऊसूत भिजले गेले पाहिजे, म्हणून त्यामध्ये मी बऱ्यापैकी जास्तीचं पाणी घातलंय. यावर झाकण ठेवून 7-8 मिनिटे बाजूला ठेवू. तोपर्यंत एक वाटण बनवू. त्यासाठी 1 चमचा भरून धणे, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरं आणि सोबतच जसं तिखट लागेल त्याप्रमाणे हिरवी मिरची घेऊ. यामध्ये पाणी वगैरे न घालता शक्य तेवढं बारीक वाटून घेते. कोणतीही भाजणी जास्तीचा पसारा वगैरे न करता आज आपण पोह्यांपासून अतिशय खुसखुशीत आणि खमंग असं थालीपीठ बनवतोय. तर त्यासाठी पोहे बघा असे छान व्यवस्थित मऊसूत भिजणं फार गरजेचं आहे. हाताने जसे चुरून मग यामध्ये मी सुरुवातीला केलेलं वाटण घालते. बरं आजच्या या वाटणामध्ये आपल्याला जर धणे, जिरे किंवा मग ओवा वगैरे जास्तीचं घालायचं असेल तर तसं सुद्धा घालू शकता. छान असं मळून घेतलंय. आता यामध्येच पुढची पिठं घालू. तर कोणतंही थालीपीठ बनवताना शक्यतो त्यामध्ये बेसनचा वापर करायचा. तर यामध्ये मी 2 चमचे बेसन, 2 चमचे गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं. थालीपीठ अगदीच खमंग होण्यासाठी ज्वारीचं पीठ घालणं फार गरजेचं आहे. अर्धी वाटीच घातली, आपल्याला जर पाऊण वाटी घालायची असेल तर तसं सुद्धा घालू शकता. सोबतच यामध्ये भाज्या वगैरे सुद्धा वापरू शकता, जसे की मेथी, पालक हे सुद्धा घालू शकता. पण आज मात्र मी भरपूर अशी कोथिंबीर आणि एक कांदा घालते. आपल्याकडे जर एखादी शिजवलेली भाजी जरी शिल्लक असली तर ती सुद्धा यामध्ये घालून पहा. चव खूप छान येते. आता या सगळ्याला लागेल एवढं मीठ घालायचं आणि सोबतच यामध्ये थोडीशी हळद आणि तिखट हवं असेल तर ते सुद्धा वापरू शकता. आता सुरुवातीलाच यामध्ये पाणी वगैरे न घालता कोरडं असं मळू आणि मग यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण भाकरीचं जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीचंच पीठ मळायचं. सर्वात शेवटी थोडासा तेलाचा हात लावलाय आणि याचे असे थालीपीठ थापू. तर हा गोळा असा हातावर घेऊन सुरुवातीला तो चांगला असा एकसारखा करायचा, म्हणजे थालीपीठ थापताना त्याच्या कडा फाटत नाही. कॉटनचा कपडा चांगला असा भिजवून पिळून घेतलाय. आता त्यावर मी हे थालीपीठ थापते आणि मग यावर पांढरे तीळ घालायचे आणि सर्वात शेवटी यावर असे होल करायचे, म्हणजे भाजताना यामध्ये आपल्याला तेल सोडता येतं आणि तेवढंच मग ते थालीपीठ चवीला छान खमंग लागतं. लोखंडी तवा चांगला गरम झालाय, गॅस मध्यमच ठेवलाय आणि यामध्ये मी थालीपीठ घातलंय. बरं थालीपीठ कोणतंही असो, शक्य असल्यास लोखंडी तव्यामध्येच भाजा, म्हणजे पौष्टिकही बनतं आणि सोबतच त्याची चव वाढायलाही मदत होते. आता या होलमध्ये थोडं थोडं तेल घातलंय आणि कडांनाही तेल घातलंय. आता एक झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटे एका बाजूने शेकू द्यायचं. नंतर यावरचं झाकण काढायचं आणि अजून 1 ते 2 मिनिटे शेकू देऊ. कोणतीही भाजणी न करता अगदी इन्स्टंट थालीपीठ आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजणं फार गरजेचं आहे. तर हे बघा लोखंडी तव्यावर भाजल्यामुळे छान असं खरपूस भाजता येतं. आता दुसरी बाजू मी पलटली आहे आणि यावरचे तीळ सुद्धा बघा मस्त असे भाजले गेलेत आणि थालीपीठ थापताना अर्ध थापून झाल्यावर मग यावर मी तीळ लावले, त्यामुळे आता बघा तव्यावर सुद्धा सांडत नाहीत. तर दोन्ही बाजूने छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं. आता याच पद्धतीने सर्व थालीपीठ मी भाजून घेते. थंडीच्या दिवसांमध्ये नेहमीचे तेच तेच नाश्त्याचे पदार्थ नकोसे वाटतात. तर पोह्यांपासून नेहमीचे कांदे पोहे बनवण्यापेक्षा मस्त असे खुसखुशीत थालीपीठ आपण बनवू शकता. कोणतीही भाजणी नाही किंवा वेगळं कोणतंही साहित्य नाही. घरगुती साहित्यात अगदी 10 ते 15 मिनिटात पटकन सर्वांसाठी असं हे पोह्यांचं खमंग थालीपीठ. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून कळवा. सोबतच आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू.
एखाद्या छानशा आणि खमंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.